तर ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये आरोपी डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलण्यापुरताच मर्यादित नाही, तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत त्याचा वावर असतो असा आरोप अंधारेंनी केलाय। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सुद्धा तावरे सांगू शकतो असं अंधारे म्हणाले आहेत। अंधारेंच्या आरोपावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। संरक्षण देणाराच जर त्याचा जीव घेणार असेल असं जर कुणाचा समज असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे। एकीकडे त्याच्यावर आरोप करायचे, दुसरीकडे त्याच्या संरक्षणाची मागणी करायची, तिसरीकडे त्याला राजकीय संरक्षण आहे असं सांगायचं। हे जे काही विरोधाभासाचे स्टेटमेंट आहे त्यामुळं कन्फ्युजन कसं तयार होईल हा प्रयत्न यातून झालेला पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।